श्री शिवमित्रांनो, लसणाच्या पाकळीच्या मध्यभागी हा खिळा गाडा. शत्रू आणि दारिद्र्य नष्ट होईल. जय श्रीराम, जय हनुमान, जय हो. तर आज बालाजी महाराजांचा व्हिडिओ पहा, जिथे ते तुम्हाला लसूण आणि लोखंडी खिळ्याचा वापर करून उपाय सांगणार आहेत. लसणाच्या पाकळीत फक्त एक खिळा गाडल्याने तुम्ही तुमच्या जीवनातून पूर्णपणे नाहीसे व्हाल आणि त्यांचे वाईट जादू देखील दूर होतील. म्हणून जर तुमचे शत्रू आणि गरिबी तुम्हाला तुमचा व्यवसाय किंवा तुमचे घर उद्ध्वस्त करू इच्छित असतील, तर तुम्ही लसणाच्या पाकळी आणि नखे वापरून हा उपाय नक्कीच करून पहा. जर एखाद्या नखेने एखाद्याला टोचले तर जखम लवकर बरी होत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो की गंजलेला नखा शत्रूंपासून बचाव करण्यासाठी इतका चमत्कारिक साधन आहे की सर्वात भयानक शत्रू देखील तुमच्या आयुष्यातून त्वरित काढून टाकला जातो. आता जरी तुमच्याकडे गंजलेला नखा नसला तरी तुम्ही हा उपाय करण्यासाठी कोणत्याही नखेचा वापर करू शकता. पहा, सर्व लोखंडी वस्तू शनिदेवाशी संबंधित आहेत. बरोबर, लोखंडी वस्तू देखील दान केल्या जातात, पण शनिवारी कधीही लोखंडी वस्तू खरेदी केल्या जात नाहीत. आता जर तुमच्याकडे आधीच लोखंडी खिळा असेल तर तुम्ही तो उपाय म्हणून वापरू शकता. जर नसेल तर बाजारातून एक खिळा आणा आणि लसणाच्या पाकळ्याचा वापर करून एक सोपा उपाय करा. शत्रू आणि गरिबी नष्ट होईल आणि ते तुम्हाला त्रास देण्याचा विचारही करणार नाहीत. त्याचप्रमाणे जर तुमच्या शत्रूंनी तुमच्यावर बंधन लादले असेल, जसे की तुमच्या बुद्धीवर बंधन, ज्यामुळे तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकत नाही, कोणतेही काम करू शकत नाही, सतत समस्येमध्ये अडकत आहात आणि घरात पैसा सतत वाया जात आहे, तर हे देखील एक प्रकारचे बंधन आहे. बऱ्याच वेळा शत्रू पैशावर बंधन लादतो. म्हणून जर एखाद्या व्यक्तीच्या पैशावर बंधन लादले गेले तर त्यांच्या आयुष्यात कधीही पैसे कमवू शकणार नाहीत आणि जरी त्यांना तसे झाले तरी त्यांचे पैसे वाया जातात. बऱ्याच वेळा व्यवसायावर बंधन लादले जाते. व्यवसाय स्वतःच अशा प्रकारे लादला जातो की ती व्यक्ती अडकून पडते, उद्ध्वस्त होते, पैसे नसतात आणि त्यांचा संपूर्ण व्यवसाय किंवा जीवन उद्ध्वस्त होते. नेमके हेच गुप्त शत्रू अशा विधींचे आयोजन करतात. बरेच लोक तांत्रिकांकडे किंवा अशा प्रथा करणाऱ्यांकडे जातात. बंधनविधी करून शत्रू व्यक्तीला पूर्णपणे नष्ट करतो आणि त्यामागे एक गुप्त शत्रू असतो. म्हणून नेहमीच या सर्व गोष्टींमागे एक गुप्त शत्रू असणे आवश्यक नसते, परंतु बऱ्याचदा या गोष्टींमागे शत्रू असतो. आता कलियुग पहा, आणि कलियुगात शत्रू बनवणे आणि संख्या वाढवणे ही एक क्षुल्लक गोष्ट आहे. आजच्या काळात लोक स्वतःच्या आनंदाने आनंदी नसतात तर इतरांच्या दुःखाने आनंदी असतात. त्यांना त्यांच्याकडे किती पैसे आहेत याची पर्वा नाही, तर इतरांकडे किती पैसे आहेत याची पर्वा आहे. हे पाहून बरेच लोक एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रवेश करतात आणि नंतर त्यांचे शत्रू बनतात. हे शत्रू आज तुमच्या परिसरात असू शकतात. जिथे तुमचा व्यवसाय आहे, तुमची दुकान आहे, ते तिथे असू शकतात. अगदी तुमच्या छोट्या व्यवसायातही बऱ्याचदा नातेवाईक स्वतः शत्रू बनतात. प्रत्येकाचे किरकोळ भांडणे होतात. आपण अशा लोकांना आपले शत्रू मानत नाही, कारण ते आपले शत्रूही नाहीत. कोण शत्रू आहे जो एखाद्याला पूर्णपणे नष्ट करू शकतो? त्या व्यक्तीवर सर्वात गंभीर संकट ओढवा, ज्यामुळे तो आजारी, अंथरुणाला खिळलेला आणि कधीही बरा होत नाही. तर हे शत्रू, हे लपलेले शत्रू तुम्हाला आताच संपवण्याची गरज आहे. आणि जे तुम्हाला उघडपणे धमकावत आहेत आणि तुमच्यावर हल्ला करत आहेत, ते देखील तुमच्या आयुष्यातून काढून टाकले जातील. जेव्हा तुम्ही लसणाच्या पाकळ्या आणि नखे वापरून हा सोपा उपाय वापरता, तेव्हा तुम्हाला प्रथम एका नखेची आवश्यकता असेल, म्हणजेच लोखंडी नखेची. तुम्हाला किती मोठी नखे लागेल? तुम्ही 1 इंचाची नखे वापरू शकता. ठीक आहे, लहान नखे वापरा. तुम्हाला फार मोठी नखेची आवश्यकता नाही. जर तुमच्या घरी नखे असतील तर ती नखे घ्या. तुम्ही मोठी किंवा लहान कोणतीही नखे वापरू शकता. जर तुम्हाला गंजलेला नखा सापडला तर ते उत्तम आहे. आता जरी तुमच्याकडे गंजलेला नखा नसला तरी तुम्ही त्यासारखे दिसणारे कोणतेही नखे वापरू शकता. शनिवार वगळता कोणत्याही दिवशी नखे आणा. तसेच लसणाची पाकळी घ्या. संपूर्ण लसणाची पाकळी घेऊ नका. संपूर्ण लसणाची पाकळी घेऊ नका. फक्त लसणाच्या पाकळीचा एक तुकडा घ्या. म्हणजे तुम्हाला लसणाची पाकळी घ्यावी लागेल, पण ती लसणाची पाकळी सोललेली असावी, म्हणजे त्यावर साल असावी. ज्या लवंगावर साल नाही अशी लवंग घेऊ नका. ठीक आहे, तुम्हाला याची खूप काळजी घ्यावी लागेल. तसेच एक मऊ काळा मार्कर घ्या. मऊ मार्कर म्हणजे जेव्हा तुम्ही लसणाच्या पाकळ्यावर तुमचे नाव लिहिता ते तुटणार नाही. ठीक आहे, जर तुम्ही जेल पेन वापरत असाल, जर तुम्ही बॉल पॉइंट पेन घेऊन नाव लिहिलं तर ते तुटेल. म्हणून तुम्हाला सॉफ्ट पेन, स्केच पेन किंवा इतर कोणताही मार्कर वापरावा लागेल. कायमस्वरूपी मार्कर वापरणे आवश्यक नाही. तुम्ही कोणताही मार्कर वापरू शकता, पण तुम्ही काळा वापरला पाहिजे. बरोबर. आता तुम्हाला काय करावे लागेल? या सर्व गोष्टींसह तुम्हाला तुमच्या घरात कुठेतरी अशा खोलीत बसावे लागेल जिथे तुम्ही हा उपाय करत असताना कोणीही तुम्हाला अडवणार नाही, कोणीही तुम्हाला त्रास देणार नाही.
पर्यायी म्हणून तुम्ही घरातील सर्वांना सांगू शकता की तुम्ही हा उपाय करत आहात. आम्हाला त्रास देऊ नका म्हणजे आम्हाला अडवू नका. तुम्ही हे आधी म्हणू शकता. तुम्ही पुढे काय कराल? हा उपाय करण्यासाठी तुमचा चेहरा दक्षिणेकडे वळवा आणि जमिनीवर बसा. प्रथम तुम्ही लसणाची एक पाकळी घ्याल आणि काळ्या पेनने किंवा तुम्ही निवडलेल्या कोणत्याही मार्करने त्यावर शत्रू लिहा आणि जर तुम्हाला तुमच्या शत्रूचे नाव माहीत असेल तर लिहा. उदाहरण, समजा तुमच्या शत्रूचे नाव कर्ण आहे, बरोबर? मग तुम्ही त्या लसणाच्या पाकळीवर कर्ण लिहा. आता समजा तुम्हाला तुमच्या शत्रूचे नाव माहीत नाही किंवा 3 पेक्षा जास्त असतील. जर 3 पेक्षा जास्त असतील तर तुम्हाला नाव लिहिण्याची गरज नाही. मग तुम्हाला फक्त त्यावर शत्रू लिहावे लागेल. किंवा जर तुम्हाला माहीत नसलेले शत्रू असतील जे गुप्तपणे तुमच्या विरुद्ध कारवाया करत असतील, तुम्हाला त्रास देत असतील किंवा तुमच्या आयुष्यात अपघात आणि समस्या वाढत असल्याचे तुम्हाला दिसत असेल, बऱ्याचदा या गोष्टींमध्ये शत्रू असतो. म्हणून तुम्हाला फक्त लसणाच्या पाकळीवर शत्रू लिहावे लागेल. फक्त शत्रू लिहून तुमच्या समोरील शत्रू आणि तुमच्या पाठीमागील शत्रू दोन्ही पराभूत होतील. ते सर्व नष्ट होतील. म्हणजे त्यांचे सर्व शत्रुत्व संपेल. त्यांची शक्ती नष्ट होईल, बरोबर? म्हणूनच तुम्हाला फक्त काळ्या मार्कर पेनने लसणाच्या पाकळीवर शत्रू लिहावे लागेल, बरोबर? जर तुमच्याकडे स्केच पेन असेल तर तुम्ही त्याद्वारे देखील लिहू शकता. तुम्ही पुढे काय कराल? जिथे तुम्ही शत्रू लिहिले आहे तिथे तुम्हाला शत्रू या शब्दाच्या मध्यभागी एक लोखंडी खिळा घट्टपणे ठोकावा लागेल, जेणेकरून खिळा लसणातून जाईल. ठीक आहे, बरोबर? तुम्ही ते असे कराल. पुढे तुम्ही काय कराल? लसणाची पाकळी हातात धरा आणि तुमची मुठी बंद करा. आता तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तुम्ही तो किती वेळा म्हणाल? 11 वेळा. किंवा तुम्ही तो 51 वेळा म्हणू शकता. 51 वेळा, ठीक आहे, बरोबर? किंवा फक्त 11 वेळा म्हणा. मंत्र काय आहे? ओम श्री भैरवाय नमः. ओम श्री भैरवाय नमः. तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर लसणाची पाकळी कागदाच्या तुकड्यात गुंडाळायची आहे. ठीक आहे, बरोबर? तो कागदात ठेवा किंवा तुमच्या मुठीत घट्ट धरा. नंतर लसणाची पाकळी लोखंडी खिळ्यासह कोणत्याही चौरस्त्यावर फेकून द्या. जर तुमच्या घराजवळ किंवा तो खूप दूर असेल तर तुम्ही तो कोणत्याही निर्जन ठिकाणी फेकून देऊ शकता. किंवा जर तुमच्या घराभोवती माती असेल तर ती मातीत गाढून टाका. मग घरी परत या. हातपाय धुवा. एकदा तुम्ही ती फेकून दिली की मागे वळून पाहू नका. हातपाय धुतल्यानंतर तुम्ही जे काही करत आहात ते पुन्हा सुरू करा. हा उपाय संध्याकाळी 7 नंतर करू नका. तुम्ही तो संध्याकाळी 7 वाजण्यापूर्वी केला पाहिजे. तुम्हाला हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. तुम्ही तो कोणत्या दिवशी करावा? तुम्ही तो कोणत्याही दिवशी करू शकता. परंतु हा उपाय करण्यासाठी शनिवार हा एक उत्तम दिवस आहे. आम्ही उपाय खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितला आहे. जर तुमचे अजूनही प्रश्न असतील तर कृपया कमेंट विभागात विचारा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नसेल तर कृपया तो लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हर हर महादेव, जय शिव शंभू असा जप करायला विसरू नका. शौचालयात एक लाल मिरची फेकून द्या. तुमच्या शत्रूचा सर्व अहंकार नाहीसा होईल. म्हणून जर तुमच्या आयुष्यात खूप शत्रू आणि गरिबी असेल किंवा जर तुमच्या शत्रू आणि गरिबीने तुम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त केले असेल तर तुम्ही ते करू शकता. ते तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा कट रचत आहेत. तुमचे शत्रू तुमच्या आयुष्याच्या मागे लागले आहेत. ते तुमच्या घरात गंभीर आजार निर्माण करत आहेत किंवा तुमच्यावर काळी जादू करत आहेत. ते काळी जादू वापरत आहेत. ते तांत्रिक विधी वापरत आहेत. म्हणून समजून घ्या की शत्रूचे वाईट मंत्र, तांत्रिक विधी आणि शत्रूने केलेले काळी जादू हे सर्व तुमच्यापासून, तुमच्या व्यवसायातून आणि तुमच्या घरातून लगेच काढून टाकले जातात. जेव्हा तुम्ही हे साधे लाल मिरचीचे उपाय वापरता तेव्हा तुम्हाला ते तुमच्या घरातून करावे लागते. तुम्हाला हा उपाय करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या हजारो शत्रूंना तुमच्या घरातील आरामापासून दूर करू शकता. फक्त हा सोपा लाल मिरचीचा उपाय वापरून पहा. शत्रू तुम्हाला कोणत्याही प्रकारे त्रास देत असतील, उदाहरणार्थ त्यांनी तुमचा व्यवसाय उद्ध्वस्त करण्यासाठी, तुमचे घर बांधण्यासाठी, तुमची बुद्धी कैद करण्यासाठी किंवा तुमचा नाश करण्यासाठी तांत्रिक विधींचा वापर केला असेल. दुसरी गोष्ट म्हणजे जर लपलेले शत्रू तुम्हाला त्रास देत असतील, शत्रू तुमच्या आयुष्यात इतका गोंधळ निर्माण करत आहेत की ते पूर्णपणे अराजक झाले आहे. तुमच्या संपूर्ण आयुष्यात तुम्हाला आर्थिक नुकसान, कर्ज समस्या, आर्थिक संकट आणि व्यवसायातील तोटा अनुभवता येईल. जर तुम्हाला अशा गोष्टींचा अनुभव आला तर ते असे असू शकते की जर तुमच्या गुप्त शत्रूने तुम्हाला काही त्रास दिला असेल तर हा उपाय शत्रू आणि त्याचे जादूटोणे म्हणजेच त्याचे वाईट मंत्र दोन्ही नष्ट करेल. तुम्ही हा उपाय तुमच्या घराच्या शौचालयात केला पाहिजे. ते बरोबर नाही का? तुम्ही तो घरातील कोणत्याही खोलीत कराल. तथापि तुम्हाला मिरच्या शौचालयात फेकून द्याव्या लागतील. पुरुष आणि महिला दोघेही हा उपाय करू शकतात. तुम्ही तो कधी करावा? तुम्ही हा उपाय रात्री करावा, झोपण्यापूर्वी, बरोबर? हा उपाय काळजीपूर्वक केला पाहिजे.
तुमच्या घरातील सर्वांना उपाय माहीत असला तरी तुम्ही तो करत असताना कोणीही तुम्हाला त्रास देत नाही याची खात्री करा. कोणीही तुम्हाला अडवू नये, बरोबर? चला उपायावर चर्चा करूया. चला व्हिडिओ सुरू ठेवूया. मी तुम्हाला उपाय सांगतो. त्यापूर्वी तुम्ही बालाजी महाराजांचे स्तवन करावे. कमेंट सेक्शनमध्ये जय बालाजी महाराज लिहा, व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्ही बालाजीचे खरे भक्त असाल तर लाल मिरच्या वाईट नजर, जादूटोणा आणि नकारात्मक ऊर्जा लवकर दूर करू शकतात. म्हणून ज्यांना वारंवार वाईट नजरेचा त्रास होतो किंवा शत्रूंच्या कृतींमुळे त्रास होतो त्यांनी हा उपाय नक्कीच करून पहावा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोरडी लाल मिरची घ्यावी लागेल. तुम्ही वापरत असलेली लाल मिरची अजिबात तुटलेली नसावी, ती नसावी, बरोबर? दुसरे म्हणजे तुम्ही वापरत असलेली लाल मिरचीची देठ जोडलेली असावी. तुम्हाला याकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्ही ती गरम ठिकाणी साठवली तर कांदे उष्णता शोषून घेतात. जर तुमचा व्यवसाय चांगला चालला असेल आणि कोणी तुमच्या दुकानावर वाईट नजर टाकली तर माझ्यावर विश्वास ठेवा. अशी एक म्हण आहे की हिरवे झाड देखील वाईट नजरेमुळे सुकते. त्याचप्रमाणे भरभराटीला येणारा व्यवसाय देखील बंद पडू शकतो. जर कोणी तुमच्यावर वाईट नजर टाकली तर लोक काय करतात? ते त्यांच्या दुकानात लिंबू आणि मिरच्या ठेवतात. याचे मुख्य कारण म्हणजे लिंबाचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा वाईट नजर असलेल्या व्यक्तीच्या ऊर्जेला व्यत्यय आणतो, ज्यामुळे त्यांचा दीर्घकालीन परिणाम टाळता येतो. हिंदू पुराणांमध्ये हे स्पष्टपणे सांगितले आहे. याचा अर्थ असा की जर तुमचा व्यवसाय भरभराटीला येत असेल आणि तुम्ही कोणाचेही वाईट करू इच्छित नसाल तर कोणीतरी तुमच्यावर वाईट नजर टाकत असेल, तुमच्यावर काळी जादू करत असेल किंवा वाईट आत्म्याला तुमच्या मागे लावत असेल आणि जर तुम्ही आधीच लिंबू लावला असेल तर त्याचा संपूर्ण परिणाम त्या व्यक्तीवर होईल आणि तो उद्ध्वस्त होईल. म्हणून जर तुम्ही कोणत्याही व्यवसायात असाल तर लिंबू आणि मिरची लावा. दुसरे म्हणजे वास्तुदोषावर एक उपाय आहे. जर तुम्ही वास्तुज्ञानाचा अभ्यास केला तर त्यात पूर्णपणे लिंबूंना समर्पित एक अध्याय आहे. दुसऱ्या शब्दात एक संपूर्ण अध्याय त्याला समर्पित आहे. जर तुम्हाला वास्तुज्ञानावर एक पुस्तक मिळाले तर 21वा अध्याय पहा. त्यात लिंबूंचे स्पष्ट वर्णन आहे. लिंबूचे झाड असलेल्या घरात नकारात्मक ऊर्जा कधीही सक्रिय होत नाही. लिंबूभोवतीचे वातावरण शुद्ध राहते. लिंबू घर सकारात्मक ऊर्जेने भरतात. मित्रांनो, जर एखाद्या व्यक्तीच्या घरात नकारात्मक ऊर्जांनी घर व्यापले असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा, त्यांचे घर कधीही आशीर्वादित होणार नाही. त्यांच्या कुटुंबातील सदस्य सतत आपापसात भांडतील, उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद होतील, घरातील खर्च वाढतील, ते कर्जाच्या जाळ्यात अडकतील. तथापि जर तुमच्या घरात लिंबाचे झाड असेल तर तुमच्या घरात फक्त सकारात्मक ऊर्जाच प्रवेश करेल. वातावरण खूप चांगले राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये नेहमीच सुसंवाद राहील. सोप्या भाषेत सांगायचे तर मित्रांनो, तुम्ही हे लक्षात घेतले असेल की अशी अनेक घरे आहेत जिथे सतत भांडणे होत असतात. घरात कधीही समृद्धी येत नाही आणि समृद्धी नसलेले घर कधीही प्रगती करत नाही. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे वास्तुदोष दूर करण्यासाठी लिंबाचे झाड लावणे. याचा अर्थ असा की जर तुमच्या घरात लिंबाचे झाड असेल, मग ते कुंडीत लावले असेल किंवा तुमच्या स्वतःच्या जमिनीवर लावले असेल तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात कधीही राहणार नाही. समजा तुम्हाला असे वाटत असेल की कोणीतरी तुमच्या घरात काळी जादू किंवा तांत्रिक विधी केले आहेत आणि तुम्ही घरगुती कलहांमुळे खूप त्रासलेले आहात, तर मी तुम्हाला काय सांगणार आहे ते ऐका. शक्य असल्यास प्रथम लिंबाचे झाड लावा. लिंबू रात्रभर वाढत नाहीत. हे होण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ वाट पाहावी लागेल. हळूहळू लिंबाचे झाड वाढू लागेल. लिंबू वाढत असताना तुमचे घर सकारात्मक ऊर्जेने भरले जाईल. याचा अर्थ असा की देवी लक्ष्मी तिथे राहतील आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होतील. हिंदू पौराणिक कथेनुसार आणखी एक उपाय म्हणजे तुमच्या घराच्या चारही कोपऱ्यात एक लिंबू ठेवा. तुम्ही झाडाला विरुद्ध दिशेने 7 वेळा प्रदक्षिणा घालावी, म्हणजे डावीकडून उजवीकडून नाही. शनिवारी हे करा. मग हे लिंबू घ्या आणि कोणत्याही नदीत किंवा तलावात टाका. जर तुम्ही हे 4 लिंबू नदीत किंवा तलावात टाकले तर तुमच्या घरातील कोणताही नकारात्मक प्रभाव, वाईट नजर, काळ्या जादूचे मंत्र, वाईट आत्मे, नकारात्मक ऊर्जा सर्व नष्ट होतील. त्या लिंबूंसोबत ते सर्व निघून जाईल. या लिंबूंमध्ये खूप शक्ती असते. ते त्या नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि त्या वाहून नेतात. म्हणून त्यांना तलावात किंवा वाहत्या नदीत टाकण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, तिसरा लिंबू उपाय यशासाठी आहे. जर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल किंवा काम करत असाल तर तुम्हाला पदोन्नती मिळत नसेल किंवा तुम्ही कर्जात अडकला असाल तर आम्ही तुम्हाला प्रत्येक पायरी एक एक करून खूप काळजीपूर्वक समजावून सांगणार आहोत. तर खूप काळजीपूर्वक ऐका. पण जर तुम्हाला अजून व्हिडिओ आवडला नसेल तर कृपया लगेच करा. पहा, जर तुम्ही खूप मेहनत करत असाल पण तुम्हाला निकाल मिळत नसेल आणि तुम्ही थकला असाल, तुम्ही नोकरीची तयारी करत आहात पण तुम्हाला नोकरी मिळत नाही, तुम्ही मुलाखतीसाठी जाता पण निवड होत नाही, याचे उत्तर वास्तुशास्त्रात स्पष्टपणे सांगितले आहे. तुम्ही हनुमान मंदिरात जावे. खूप काळजी घ्या, तो मंगळवारी असावा. जेव्हा तुम्ही जाल तेव्हा हनुमान मंदिरात 1 लिंबू आणि 4 लवंगा घेऊन जा. आत गेल्यावर लिंबूमध्ये 4 लवंगा चिकटवा आणि तिथे बसा.
पाय आडवे करून बसा आणि हनुमान चालीसा पठण करा. पठण करताना ज्या लिंबूमध्ये तुम्ही 4 लवंगा गुंतवल्या आहेत तो हनुमानाला अर्पण करा. जर तुम्ही असे केले तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या समोरील अडचणी दूर होतील. जर तुमचा मंगळ व्यवस्थित काम करत नसेल तर ते दूर होतील. जे 9 ग्रह तुम्हाला साथ देत नव्हते ते तुम्हाला साथ देऊ लागतील. तुम्हाला त्रास देत असलेले दुर्दैव बदलेल. पण हनुमान चालीसा मानसिकरित्या पाठ करा, मोठ्याने पाठ करू नका. जर तुम्ही हनुमानजी महाराजांना प्रार्थना केली आणि हा उपाय केला तर माझ्यावर विश्वास ठेवा, जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला नोकरी मिळू शकते. जर तुम्ही आधीच नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती मिळू शकते आणि तुम्हाला हवे असलेले सर्व यश मिळू शकते. मित्रांनो, चला चौथ्या उपायाबद्दल बोलूया. जर तुमच्या घरी लहान मूल किंवा वयस्कर व्यक्ती असेल किंवा समजा तुम्ही वाईट नजरेच्या प्रभावाखाली असाल तर तुम्ही काय करावे? यामध्ये लिंबू खूप उपयुक्त मानले जाते. जर तुमच्या घरी लहान मूल असेल, तुम्ही किंवा कोणी वयस्कर व्यक्ती असेल आणि तुम्हाला असे वाटत असेल की कोणीतरी तुमच्यावर वाईट नजर टाकली आहे, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ आहात, तर एक लिंबू घ्या आणि ते तुमच्या डोक्यावर 7 वेळा फिरवा. फक्त एक लिंबू वापरा आणि कधीही वापरला नसलेला चाकू वापरा. चाकूने लिंबूचे 2 तुकडे करा आणि ते तुमच्या घराबाहेर, तुमच्या घरापासून दूर कुठेतरी पुरून टाका. फक्त हे करा, लिंबू वाईट नजर सोबत घेऊन जाईल आणि तुमच्यावरून वाईट नजर निघून जाईल. वास्तुशास्त्राच्या अध्याय 31 मध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की लिंबू व्यवसायासाठी फायदेशीर आहेत. जर तुम्ही हा अध्याय वाचला तर तुम्हाला आढळेल की लिंबूचा योग्य वापर केल्याने तुमचा व्यवसाय वाढेल. चला पाहूया तुम्हाला पुढे काय करायचे आहे. प्रथम हे विचारात घ्या, बरेच लोक त्यांचा व्यवसाय तेजीत असताना वाईट नजरेने ग्रस्त असतात, ज्यामुळे त्यांचा व्यवसाय बंद पडू शकतो. ते थकून जातात आणि विचार करतात, आता मी काय करावे, मी अडकलो आहे. तर मित्रांनो, उपाय अगदी सोपा आहे. एक लिंबू घ्या. ते घेतल्यानंतर तुमच्या दुकानात चाकूने कापून घ्या. तुमच्या दुकानाच्या 4 भागात लिंबू ठेवा. हे सकाळी करा आणि संध्याकाळी 4ही भाग गोळा करा. तुम्ही हे सकाळी 10 वाजता किंवा 11 वाजता करू शकता. तुम्हाला ते संध्याकाळी 7 नंतर गोळा करावे लागतील. हे 4 लाल कपड्यांमध्ये वेगळे बांधून नेऊन कोणत्याही नदीत फेकून द्यावे लागेल. विश्वास ठेवा, याचा अर्थ असा की तुमच्या दुकानावर कोणीतरी वाईट नजर टाकली आहे. तुम्ही ते चांगले चालत नसल्यामुळे कंटाळला आहात. आणि जर तुम्ही लिंबू वापरून हा उपाय केला तर माझ्यावर विश्वास ठेवा, वाईट नजर, तुमच्या मागे लागलेल्या नकारात्मक शक्ती दूर होतील. या उपायानंतर तुमचे दुकान काढून टाकले जाईल आणि तुमचा व्यवसाय घोड्यासारखा चालू लागेल. हे वास्तुज्ञानात देखील लिहिले आहे. वास्तुशास्त्राच्या पुस्तकांमध्ये देखील हे स्पष्टपणे लिहिले आहे. माझ्या मित्रा, आता मी तुम्हाला 6वी गोष्ट सांगणार आहे, तुमचे नशीब सुधारण्याचा एक मार्ग. समजा तुमचे नशीब तुमच्या बाजूने नाही, तुम्ही थकलेले आहात. तुमच्या नशिबाच्या अभावामुळे तुम्ही खूप मेहनत करता पण तुम्ही थकलेले आहात. तुमच्या कष्टाचे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. तर माझ्यावर विश्वास ठेवा मित्रांनो, कोणीतरी तुमच्यावर जादू केली आहे. तुम्ही नोकरीची तयारी करून थकला आहात आणि तुम्हाला नोकरी मिळत नाही आणि अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला खूप अस्वस्थ करत आहेत. जर लग्न होत नसेल किंवा तुमचा व्यवसाय भरभराटीला येत नसेल तर एक अतिशय सोपा उपाय आहे. काळजीपूर्वक ऐका. जर तुम्ही काम करत असाल आणि नोकरी मिळवण्यात अपयशी ठरत असाल, तुमचा व्यवसाय वाढत नसेल, तुमचे घर बांधले जात नसेल आणि तुम्हाला नकारात्मक शक्तींचा प्रभाव जाणवत असेल, तुमचे अंतर्मन अधिकाधिक भ्रष्ट होत असेल, तर तुम्हाला फक्त एक लिंबू घ्यायचा आहे. ते गंगेच्या पाण्याने पूर्णपणे धुवावे लागेल आणि ते धुतल्यानंतर हा मंत्र 108 वेळा जपायचा आहे. ओम श्री हनुमंतये नमः. जर तुम्ही हा मंत्र 108 वेळा जपला आणि त्यात 4 लवंगा टाकल्या तर कल्पना करा की तुम्ही नोकरीची तयारी करत आहात, मुलाखतीसाठी जात आहात. हे लिंबू तुमच्या बॅगेत, पर्समध्ये किंवा तुमच्या खिशात ठेवा. जर तुम्ही कोणतीही परीक्षा देणार असाल तर जर तुम्हाला हे सर्व पेपरमध्ये घेण्याची परवानगी नसेल तर ते तुमच्या बॅगेत ठेवा आणि ते घ्या. माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या मागे येणारे दुर्दैव तुमच्या नशिबात बदलेल. जर तुम्ही नोकरीच्या मुलाखतीसाठी जात असाल तर तुमची तिथे निवड झाली पाहिजे. हिंदू पुराणांमध्ये हे स्पष्टपणे लिहिले आहे. या प्रक्रियेसाठी तुम्हाला 3 ते 4 रुपये खर्च येईल, पण माझ्यावर विश्वास ठेवा, ही प्रक्रिया केल्यानंतर तुमचे प्राण वाचू शकतात. ओम श्री हनुमतेय नमः हा असा मंत्र आहे की त्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता.